ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी इंधन दरवाढीवर प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। इंधन दरवाढीवरून वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीका केली आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल मिळत नसल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे। पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढणार आहे, याच्यासाठी काय नियोजन आहे? तुमच्याशीच बोलताना मी भारत सरकारला विनंती केली होती की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। जगात क्रायसिस चाललंय, भारतात इकॉनॉमिक क्रायसिस करून आपली इकॉनॉमी प्रचंड, आपली आर्थिक व्यवस्था ही कोलमाडेल काय अशी परिस्थिती आलेली आहे। याच्या आधीच थोडासा जबाबदारपणा दाखवून भारत आणि महाराष्ट्र सरकारने एक ऑल पार्टी मीटिंग तातडीने बोलवावी। आदरणीय प्रधानमंत्रीजी परदेशात जायच्या आधीही मी विनंती केली होती की प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑल पार्टी मीटिंग घ्यावी, कारण देशामध्ये प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ आहे आणि नियोजनबद्ध प्लॅनिंग न केल्यामुळे तुम्ही बघताय ही फक्त सुरुवात आहे। ही 8 रुपयाचा पहिला टप्पा आपण गाठलाय, पिक्चर अभी बाकी है, ये सिर्फ ट्रेलर है। भारताने इराण आणि रशियाकडून तेल खरेदी करू नये। तो तेल कितीही महाग असला तरी कॅलिफोर्नियाकडूनच तेल खरेदी केला पाहिजे असा फतवा अमेरिकेने काढलेला आहे आणि त्यामुळं ही टंचाई कृत्रिम नाही, ही टंचाई आपला निर्माण घेणारं सरकार जबाबदार आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डिझेल पेट्रोल मिळत नाहीत आणि होत आहे ती दरवाढ। ही दरवाढ उद्या पेट्रोल 150 रुपयावर जाईल, डिझेल 140 रुपयापर्यंत जाईल। पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल। फक्त एवढंच आहे की एकाच वेळेस वाढवायचं नाही, म्हणून 1-1, 2-2 रुपये वाढवण्याचं काम सुरू आहे आणि भविष्यात तुम्हाला 8 दिवसांनी 5-5 रुपये वाढवलेले दिसतील, हे लपून राहणार नाही।